सुप्रीम कोर्टातील सुनावणीमध्ये आज कपिल सिब्बल यांनी तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। तसंच राज्यपालांनी बोलावलेल्या बहुमत चाचणीला आम्ही आव्हान देतो। बहुमत चाचणीचा आदेश देऊन महाविकास आघाडी सरकार पाडलं, अशी बहुमत चाचणी बोलवण्याचा अधिकारच राज्यपालांना नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया थेट दिल्लीमध्ये आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आज सकाळपासूनच कपिल सिब्बल एक आक्रमक युक्तिवाद करताना पाहायला मिळत आहेत, काय घडामोडी आहेत सुप्रीम कोर्टात? सुप्रीम कोर्टामध्ये आज जर पाहिलं तर कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद अत्यंत जोरदारपणे सुरू आहे। जेव्हा हे सर्व आमदार जे आहेत राज्यपालांकडे गेले तेव्हा ते नक्की कोण होते? ते शिवसेना होते, त्यांच्याकडे जाणारा व्यक्ती जो होते ते कोण होते? तर ते सगळे आमदार शिवसेनेचे होते आणि याचा सगळा अधिकार हा म्हणून जर पाहिलं तर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचाच आहे आणि त्यांना पक्षाची मान्यता गव्हर्नरने कशी दिली असा प्रश्न जो आहे या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला। तेव्हा सरन्यायाधीशांनी असं म्हटलं की या सगळ्यामध्ये आपण जर विचार केला तर काही आमदार जे आहेत ते अपात्र ठरणार होते, त्यामुळेच गव्हर्नरांनी ही कृती केली। मात्र या सगळ्या याच्यामध्ये गव्हर्नरांनी ही कृती करत असताना काही गणितं मांडली का? किती आमदार अपात्र होणार होते आणि त्याच्यानंतरही सरकार सत्तेत राहणार होतं की नाही याची गणितं मांडणं गरजेचं होतं। त्यानंतर ती सगळी काही कृती करणं गरजेचं होतं। साधारण किती आमदार अपात्र झाल्यानंतर सरकार अल्पमतात येतंय की नाही याचाही विचार करणं गरजेचं होतं। त्यानंतर प्रश्न उपस्थित झाला की हे जे अपात्र आमदार आहेत त्यांच्यावरती कारवाई कोण करणार? तर साधारण विधानसभा अध्यक्ष करणार। या सगळ्या मुद्द्यांपर्यंत आता ही सगळी गोष्टीची जी आहे युक्तिवाद पोहोचलेला आहे। या सगळ्या मुद्द्यांसंदर्भात माझ्याशी बोलण्यासाठी ॲडव्होकेट राजसाहेब पाटील आहेत, ते सध्या सर्वोच्च न्यायालयात उपस्थित आहेत। वकील सर, मला सांगा की आजचे जे मुद्दे महत्त्वाचे आहेत, लॉ पॉईंट काय सांगतो याचा? सर्वात पहिल्यांदा जी आर्ग्युमेंट चाललेली आहे ती जो घटनापीठ ज्यावेळेस स्थापन झालं त्यात इश्यू फ्रेम करण्यात आले होते राज्यपालांच्या अधिकारासंदर्भात आणि राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना जेव्हा निमंत्रण दिलं ते कोणत्या बेसवर दिलं होतं हे एक इश्यूमध्ये फ्रेम करण्यात आले राज्यपालांच्या अधिकाराच्या संदर्भात। त्यावरती आर्ग्युमेंट चालू आहे। जे आर्ग्युमेंटचा बेस असेल ते जे फ्रेम केलेले मुद्दे त्यावरच आर्ग्युमेंट होताना आपल्याला दिसेल। आता हे बघणं महत्त्वाचं आहे की ठाकरे गटाकडून आज आकडेवारी देण्यात आली की महाविकास आघाडी जे सरकार होतं त्यात शिवसेनेचे 55, काँग्रेसचे 44 आणि NCPचे 54 असे आमदार मिळून त्यांनी सरकार स्थापन केलं होतं 2019मध्ये आणि 2022पर्यंत ते सरकार चाललं 2.5 वर्षाचा, साधारणतः 2.5 वर्ष। आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये स्प्लिट झाली, विभाजन झालं आणि 40 आमदार, पहिल्यांदा 39 आणि नंतर 40 म्हणजे असे 40 आमदार एकूण बाहेर पडले, विभाजित झाले आणि त्यांनी एक स्वतंत्र गट केला आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व सोडलं। दरम्यानच त्यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला। त्यानंतर महेश जेठमलानी यांनी हेही सांगितलं, क्लॅरिफाय केलं की उद्धव ठाकरे यांना गव्हर्नरच्या वतीनं 2 लेटर देण्यात आले होते बहुमत सिद्ध करण्याच्या संदर्भात, असं आत्ता त्यांनी मध्ये हस्तक्षेप करून मान्य न्यायालयासमोर क्लॅरिफाय केलं। आता ते लेटर कोणते होते, काय होते हे एकनाथ शिंदे गटाकडून कदाचित त्यावर सुद्धा आर्ग्युमेंट होऊ शकते आणि गव्हर्नरची ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस याला काउंटरसुद्धा मान्य न्यायालयात गव्हर्नरच्या वतीनं जे सिनियर ॲडव्होकेट अपेअर होत असतात त्यांच्या वतीनं निश्चित होईल। कारण की गव्हर्नमेंट जेव्हा स्थापन झालं ते गव्हर्नरच्या जे घटनात्मक अधिकार आणि जबाबदारी असते, ज्यावेळेस एखादी राजकीय परिस्थिती आणि सर्व राज्यातली परिस्थिती बघता घटनात्मक जबाबदारी आहे राज्यपालांकडे की नवीन ज्यावेळेस एखादा मुख्यमंत्री म्हणून आणि राजीनामा दिला जातो त्यानंतर नवीन व्यक्तीला पक्ष या केसमध्ये त्याच्या अगोदरच फ्लोर टेस्ट घेण्यात सांगितलेलं असं कपिल सिब्बल म्हणतात। उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नव्हता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामधील काही आमदार अपात्र होऊ शकतात हा विचार करून त्यांनी हे सगळं केलं असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र आकडे जे आहेत ते वेगळं सांगतात असं कपिल सिब्बल यांचं युक्तिवाद आहे। त्यांनी आकडेवारीशी मान्य न्यायालयासमोर ठेवलं, पण मान्य न्यायालयात ज्यावेळेस महेश जेठमलानी हस्तक्षेप करून सांगतात की 2 लेटर उद्धव ठाकरे यांना देण्यात आले होते, ते लेटर आता कोणते होते, गव्हर्नरनी बहुमतासाठी दिले होते असं त्यांचं म्हणणं आहे। आता हे बघणं महत्त्वाचं आहे की ते लेटर कोणते होते त्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये येईल, गव्हर्नरच्या बी येईल आणि एकनाथ शिंदे यांच्यासुद्धा येईल ज्यावेळेस काउंटर ह्या मुद्द्याला होईल तेव्हा। पण तत्पूर्वी जे आता जी आर्ग्युमेंट चालू आहे त्यात न्यायमूर्तीनं सुद्धा काही निरीक्षण नोंदवले। तुम्ही ज्यावेळेस असं म्हणता की राज्यपाल हे राजकारण करतात किंवा राजनीती करतात, बायस आहे, असे बरेच आरोप कपिल सिब्बल यांनी केले। पण त्यांनी हेही सांगितलं की सभापती हे जे डिसिजन क्विक घेतलं त्यांनी
ते बायस नाही का, किंवा प्रश्न उपस्थित झाला की एका वेळेला तुम्ही सांगता की राज्यपाल हे लवकर डिसिजन घेतलं त्यांनी आणि ह्या सर्व गोष्टी घडल्या. त्यानंतर सभापती यांनी सुद्धा काही म्हणजे डिस्क्वालिफिकेशनसाठी लवकर डिसिजन घेतला असं नाही वाटत का, असं निरीक्षण मान्य न्यायालयानेसुद्धा नोंदवलं. आता ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करून न्यायालयाचं काम असतं बघणं. आता यांची आर्ग्युमेंट झाल्यानंतर ठाकरे गटाची आर्ग्युमेंट झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटसुद्धा आर्ग्युमेंट करणार, त्यांच्या वतीनं सुद्धा काही सबमिशन येतील ह्याच संदर्भात की राज्यपालांनी कशी डिसिजन घेतले होते आणि आणखीन त्यांना कोणत्या कॅपॅसिटीमध्ये सरकार स्थापनेसाठी बोलवलं होतं आणि त्यांनी नंतर फ्लोर टेस्ट पास करून त्यांनी सरकार स्थापन केलं आणि ते सरकार आजतागायत आहे. आता हे बघणं महत्त्वाचं आहे की जे 16 आमदार डिस्क्वालिफिकेशनच्या नोटीसनंतर ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयात आले तेव्हापासून आजपर्यंत त्या गोष्टी सर्व पेंडिंग आहे मान्य न्यायालयासमोर. आता स्पीकरचे अधिकार आणि 10वी अनुसूची ह्या संदर्भात मान्य न्यायालयावर काय डिसिजन घेतं आणि ही संपूर्ण उद्भवलेली परिस्थिती आहे त्यावर संपूर्ण निर्णय काय येतो. पण ह्या सगळ्या गोष्टी एक एक करून मान्य न्यायालय यावर मोठं जे लॉ मेकिंग होणार आहे आणि हे मोठा कायदाच या रूपाने मान्य न्यायालयाकडून देशाला मिळणार आहे. ही केस अतिशय महत्त्वाची ठरणार आहे स्पीकरच्या बाबतीत, व्हीपच्या बाबतीत, विधिमंडळ पक्षाच्या बाबतीत, राज्यपालांच्या बाबतीत आणि अनेक 10वी अनुसूची आणि इलेक्शन कमिशनच्या संदर्भात ह्या केसला नक्कीच ही देशाला मार्गदर्शक ठरणार आहे. निश्चित. संदीप सर, आपण पाहू शकतो की सध्याची जी सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये जे 16 आमदार होते त्यांची अपात्रता प्रलंबित असताना याच्या पुन्हा एकदा शेड्यूल 10 कडे हा मुद्दा जाताना पाहतोय. म्हणजे गव्हर्नरांनी जर त्यांना बोलवलं असेल राज्यपालांनी, ते आमदार जे होते ते अपात्र ठरण्याची शक्यता होती असं म्हटलं गेलेलं आहे. मात्र दुसरीकडे जेव्हा हे शेड्यूल 10 कडे हे सगळं प्रकरण येतं त्या विधानसभा अध्यक्षांकडे आणि विधानसभा अध्यक्ष जेव्हा याच्यावरती निर्णय घेणार असतात त्यावेळेस सगळं सरकार जे आहे ते कोसळलं जातं. तर हे सगळे मुद्दे जे आहेत ते गुंतागुंतीचे आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांचा विचार न करताच राज्यपालांनी जे आहे त्या अगोदरच टेस्ट बोलावली असा युक्तिवाद जो आहे कपिल सिब्बल यांनी या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. अगदी शिवाजी, आपण या सगळ्यामध्ये बघतोय की 3 दिवसांपासून सलग युक्तिवाद सुरू आहे. या सगळ्यावर सुनावणी सुरू आहे. आजचा 3रा दिवस आहे. गुरुवार नंतर निकाल येईल अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त केली जाते, चर्चा केली जाते. आज पूर्ण दिवस युक्तिवाद संपला की या केसवरचा युक्तिवाद संपेल आणि पुढच्या काही दिवसांमध्ये निकाल येईल असं वाटतंय. काय एकंदरीत घडामोडींवरून आणि कायदेतज्ञांच्या एकंदरीत या अंदाजावरून वाटतंय? सध्या तरी जो आहे ठाकरे गटाचा अद्याप युक्तिवाद बाकी आहे. कपिल सिब्बल जे आहेत युक्तिवाद करतात, त्याच्यानंतर अभिषेक मनू सिंघवी युक्तिवाद करतील, त्याच्यानंतर देवदत्त कामत हे ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करतील. हे 2 वकील अजून बाकी आहे. सलग 3 दिवस जर पाहिले तर जोरदार युक्तिवाद आपल्याला कपिल सिब्बल यांच्याकडनं पाहायला मिळतोय आणि हा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद केला जाईल. त्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या वतीने जो रिजॉइंडर युक्तिवाद होईल. त्यामुळे यासाठी काही वेळ लागेल, पण साधारणपणे होळीनंतर या सगळ्या संदर्भात जो आहे निकाल येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये नक्की निकाल म्हणून काय घडतंय, कारण हे प्रकरण ज्या पद्धतीने समोर येत आहेत विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारामध्ये कोर्ट हस्तक्षेप करणार का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण जर कोर्टाने या सगळ्या संदर्भात हस्तक्षेप केला नाही तर पुन्हा कोर्ट हे सगळं प्रकरण जे आहे विधानसभा अध्यक्षांकडे पाठवू शकतं. सध्या राहुल नार्वेकर हे अध्यक्ष आहेत. पुन्हा एकदा हे प्रकरण कोर्टात येतंय का हा असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या कोर्टाच्या संदर्भात डिसिजन जो होईल, तो निर्णय होईल, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. शिवाजी, एकीकडे सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की विधानसभा अध्यक्षाच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप आपण करणार नाही, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की या अध्यक्षाची निवडच बेकायदेशीर आहे, कारण हे आमदार अपात्र आहेत. या आमदारांनी सुद्धा त्यांना मतदान केलेलं आहे. त्यामुळे घटनाक्रमावर सुद्धा विशेष फोकस जो आहे तो ठाकरे गटाचा पाहायला मिळतोय. निश्चित, अगदीच बरोबर. कारण जर आपण पाहिलं तर 16 जे आमदार आहेत जे अपात्र होते आणि जे आमदारावरती अपात्रची टांगती तलवार होती आणि पक्षविरोधी कृती केली ते गव्हर्नरकडे गेले. गव्हर्नरकडे गेल्यानंतर गव्हर्नरनी त्यांना ते आमदार आहेत
जर आपण पाहिलं तर तो जो घटनाक्रम होता त्यावेळेस सुनील प्रभू हे प्रतोद होते आणि त्यांनाच अधिकार होता की व्हीप बजावण्याचा. त्याच काळामध्ये जेव्हा एकनाथ शिंदे या ठिकाणाहून गेले आणि गुवाहाटीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी एक व्हीप बजावला, भरत गोगावले यांची नियुक्ती केली, ती चुकीची होती. कारण पक्षाचे पक्षप्रमुख म्हणून त्या काळात देखील उद्धव ठाकरेच होते आणि पार्टीचे प्रमुख म्हणून त्यांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये यांनी पक्षांतर्गत लोकशाही अंतर्गत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही असं सांगितलं जाऊ शकत होतं. मात्र त्यांनी असं न करता या ठिकाणून गुवाहाटीला गेले, त्या ठिकाणी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये भरत गोगावले यांची नियुक्ती केली. मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं त्याच वेळेस उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावून गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी केली होती. त्यांच्या जागेवर अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर हे सगळे मुद्दे आहेत आणि सुनील प्रभू जे होते ते जे प्रतोद म्हणून होते त्यांनीच हा व्हीप बजावला होता. कारण त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर कारण गटनेते म्हणून शिंदे यांनी केलेली नियुक्ती अयोग्य आहे असं म्हणणं जे आहे कपिल सिब्बल मानतात. कारण त्या काळामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेच होते आणि उद्धव ठाकरेंनाच तो अधिकार आहे. त्यांनी जी नियुक्ती केली ती अयोग्य आहे आणि त्यामुळे त्यांनी बजावलेला जो व्हीप आहे ते अयोग्य आहे. दुसरीकडे हाही युक्तिवाद त्यांच्याकडनं केला गेला कारण विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावले यांची जी मान्यता आहे ती मान्य केली होती की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण सुनील प्रभू आणि अजित चौधरी यांच्या नावाला मान्यता जी आहे शिवाजी या सगळ्यामध्ये घटनाक्रम हा फॅक्टर होताना दिसतोय. कारण आपण बघितलं तर पहिल्यांदा शिंदे गटाचे जे आमदार आहेत किंवा शिंदे गटाचे जे बंडखोर शिवसेनेचे आमदार आहेत ते पहिल्यांदा सुरतला गेले, मग गुवाहाटीला गेले, मग व्हीप बजावण्यात आला आणि त्यानंतरचा शिंदे गटाकडून जो युक्तिवाद केला जातोय हे आम्हाला विधानसभाचे उपाध्यक्ष जे होते त्यांच्यावरचा अविश्वास, त्यानंतर त्यांना पक्षातलं नेतृत्व मान्य नाही. म्हणजे दोन्ही बाजूंकडे जे घटनाक्रम आहे ठाकरे गटाचा घटनाक्रम आहे तो सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीप यापासून सुरू झालेला आहे. मात्र शिंदे गट अविश्वास ठराव आणि तिथून पुढचा घटनाक्रम सांगताना दिसतंय. त्यामुळे घटनाक्रमाचा जो फॅक्टर आहे तो सर्वोच्च न्यायालय विचारात घेणार का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी दिसतोय. ठीक, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हाच मुद्दा आहे की घटनाक्रम घडताना सुरुवातीला त्यांच्यासोबत जे आमदार गेले होते ते 2/3 होते का जर पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार तर ते नव्हते आणि हीच जमेची बाजू ठाकरे गटासाठी आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे टप्प्याटप्प्याने या ठिकाणाहून दुसऱ्या राज्यामध्ये गेलेले आहेत आणि त्यांचं 2/3 जे सदस्य आहे ते तयार केलेलं आहे. त्यामुळे त्यांना पक्षांतर बंदीचा कायदा लागू होत नाही. मात्र याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ठाकरे गटाने ज्या वेळेस हे लोक गेले होते त्याच वेळेस पक्षांतर बंदीचा कायदा लागू होण्यासाठी 16 आमदारांना जे आहेत निलंबनाचा ठराव जो आहे करून तो अध्यक्षांकडे पाठवला. विधानसभा अध्यक्ष तत्कालीन नरहरी झिरवाळ यांनी या 16 आमदारांना नोटीस बजावली, 2 दिवसात उत्तर देण्यास सांगितलं. त्यानंतर हे आमदार जे आहेत कोर्टात आले, कोर्टाने त्यांना 7 दिवस जे आहे अधिकचा वेळ दिला आणि त्यांचं म्हणणं जे आहे ते मांडण्याचा वेळ दिला. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये सरकार जे आहे ते बदललं आणि हाच मुद्दा आहे की कोर्टाने फ्लोर टेस्टला परवानगी जी आहे ती देण्यात आली. त्यामुळे त्यावेळेस देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं की याच्यामध्ये जर तुम्ही पुढे गेला तर घटनात्मक बाबी निर्माण होतील, पेच निर्माण होईल आणि त्याच्यानंतर तो पेच जो आहे तो आजही कायम आहे. कारण 8 महिने मागे जावं लागणार आहे आणि 8 महिने मागे जाऊन विधानसभा अध्यक्षांकडे जर ही केस दिली तर त्यावेळेस विधानसभा अध्यक्ष कोण होते तर नरहरी झिरवाळ आहेत. पण आज सध्या जर पाहिलं तर राहुल नार्वेकर हे निवडून आलेले विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप केला जाऊ शकतो का कोर्टाकडनं हाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं फ्लोर टेस्टला दिलेली परवानगी असो किंवा घटनाक्रम जो पूर्ण पाहिला आपण आणि कोर्टाने गो हेड म्हणून जे सांगितलेलं आहे त्याच ठिकाणी हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला होता आणि हा निर्माण झालेला प्रश्न कोर्ट कसा सोडवतं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण घटनाक्रमामध्ये जर सुरुवातीला पाहिलं तर आमदारांची 2/3 संख्या नव्हती. त्याचमुळे ठाकरे गटाने जे आहे 16 आमदारांना निलंबनाचा ठराव जो आहे पास केला होता आणि या 16 आमदारांचं जे निलंबन आहे ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र त्या दरम्यान 2/3 संख्या पूर्ण झाली त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होणार की नाही. कारण आज जर पाहिलं तर शिंदे गटाकडे 2/3 संख्या आहे, नवे पूर्ण पक्ष त्यांचा आहे असं निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे उलट्या गिनतीने सुरू होतात. जर जमेची बाजू जर पाहिली तर ज्यावेळेस आपण शेवटू सगळं प्रकरण संपल्यानंतर ज्यावेळेस पुन्हा परत येतो तेव्हा शिंदे गटासाठी जमेची बाजू आहे. मात्र सुरुवातीपासून जर प्रकरणाकडे ज्यावेळेस आपण जातो
तेव्हा हे सगळं प्रकरण ठाकरे गटाच्या बाजूने पाहायला मिळतं. त्यामुळं सुरुवातीचा जो घटनाक्रम जो ग्राह्य धरला तर ठाकरे गटासाठी ही जमेची बाजू ठरेल. मात्र शेवटीपासून जर प्रथम घटनेकडे जर वाटचाल केली तर ही शिंदे गटासाठी अत्यंत जमेची बाजू ठरणार आहे. त्यामुळं जर पाहिलं तर या सगळ्या केसमध्ये घटनात्मक पेच आहे आणि या घटनात्मक पेच जर सर्वोच्च न्यायालय कसं सॉल्व्ह करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. अगदी शिवाजी, आपण बघितलं तर या सगळ्यामध्ये खरंच मोठा घटनात्मक पेच निर्माण झालेला आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांची गुंतागुंत मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा दोन्हीकडचे युक्तिवाद ऐकून योग्य निर्णय देताना मोठा कस लागणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वोच्च न्यायालयानं आता सांगितलेलं आहे, काल मागच्या 3 दिवसांपासून सर्वोच्च न्यायालय हे सांगते की जे विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारामध्ये आपण हस्तक्षेप करणार नाही. त्यामुळे निर्णय काय देणार किंवा काय आता या पुढच्या गोष्टी पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होतील. कसा युक्तिवाद केला जाईल हे सगळं बघावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टातल्या सगळ्या घडामोडींचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद शिवाजी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. या आपण बघूया, ठाकरे गटाने युक्तिवाद केला. राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावणं बेकायदेशीर आहे. कोणीही मागणी केली नसताना बहुमत चाचणी का घेतली? सरकारकडे बहुमत नाही हे राज्यपालांना कसं कळलं? महाविकास आघाडी सरकार राज्यपालांमुळे पडलं, असा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केलाय. पक्षप्रमुख ठाकरे असताना शिंदेंना भेटण्याची वेळ का दिली, कशी दिली? शिंदे फडणवीस सरकारकडे 127 पेक्षा कमीच बहुमत.